कोणत्याही प्रकारचा चिवडा करताना काही नकळत अशा चुका होतात ज्यामुळे चिवडा लवकर मऊ पडतो, कुरकुरीत राहत नाही। आज आपण 1 किलो भाजके पोहे वापरून खमंग चिवडा करतोय आणि इथं आपण बघितलं की कुठल्या आपल्या त्या चुका होतात, कुठल्या गोष्टी पाळायच्या, कुठल्या टाळायच्या, ज्यामुळे चिवडा अगदी महिनाभर तसाच्या तसा कुरकुरीत राहील। नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण करतोय भाजक्या पोह्यांचा चिवडा माझ्या आईच्या पद्धतीने। तर मला अजूनही आठवते माझ्या माहेरी चिवडा करताना चिवडा मसाला घातलेला आवडायचा नाही, पण माझी आई तो चिवडा मसाला न वापरता सुद्धा इतका सुरेख करते, इतका चवीला छान लागतो। तीच रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। पण तुम्हाला जर चिवडा मसाला वापरायचा असेल तर तो कोणत्या स्टेजला वापरायचा हे सुद्धा मी सांगणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। आणि चिवडा करत असताना तो मऊ पडू नये किंवा त्यातलं जे काही साहित्य आहे ते अगदी छान शेवटपर्यंत कुरकुरीत राहावं म्हणून मी तर काही टिप्स सांगितलेल्या आहेत, त्या तुम्ही फॉलो केल्या तर चिवडा एकदम खमंग होईल चवीला। सगळं साहित्य त्या पोह्यांना म्हणजे मुरमुऱ्यांना चांगलं लागलं जाईल आणि चिवडा खूप जास्त दिवस कुरकुरीत राहील। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि लाईक करायला विसरू नका। तर भाजका पोह्यांचा चिवडा करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत भाजके पोहे। तर हे बाजारातनं आणल्यापासून मी असेच पॅक ठेवलेले आहेत म्हणजे ते मऊ पडणार नाहीत। जर तुम्ही आधीच बाहेर काढून ठेवले तर हवेने मऊ पडू शकतात, त्यामुळे याला मी असंच ठेवलेलं आहे। आणि जर तुम्ही आधीच बाहेर काढून ठेवलेले असतील तर थोडेसे गरम करून घ्या म्हणजे मग ते कुरकुरीत होतील। तर इथं मी 1 किलो भाजके पोहे घेतलेत। तर हे झाले भाजके पोहे। हे आपले नेहमीचे चुरमुरे असतात ना तसेच असतात, फक्त एकदम पातळ असतात आणि असे खरबरीत असतात आणि असे छान असे कुरकुरीत असतात, चुरले की चुरले जातात। हे भाजून घेतलेले असतात, चांगले भाजलेले असतात म्हणून याला भाजके पोहे असंही म्हटलं जातं। आता तुम्ही कोणत्याही प्रकारचे चुरमुरे वापरा, आपल्याला ते आणल्या चाळून घ्यायचे आणि असे ते छान कुरकुरीत असले पाहिजे। जर कुरकुरीत नसतील तर चाळून घ्या आणि मग थोडे गरम करून घेऊ शकता। तर याला आपल्याला चाळून घ्यायचं आहे, कारण काय आहे ना, हे आहेत चुरमुरे एकदम हलके असतात, त्यामुळे याच्यामध्ये असा भुगा खूप असतो किंवा पावडर असते, ती आपल्याला काढून टाकायची आहे। तर हे बघा, हे चुरमुरे आपण चाळून घेतलेले आहेत म्हणजे भाजके पोहे। आणि खाली बघा याच्यातली ही जी काही चुरा आहे याच्यातला तो वेगळा झाला। तर सगळे चुरमुरे आपण असेच चाळून एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेऊ। तर सगळे भाजके पोहे आपण छान चाळून घेतलेले आहेत, स्वच्छ करून घेतलेत। आणि हे बघा यामध्ये इतकी धूळ नाही म्हणता येणार, इतका चुरा निघाला। आता आपण पोहे चाळून घेतलेले आहेत, चिवडा करायला सुरुवात करू। आता चिवडा करण्यासाठी जे काही बाकीचं साहित्य लागतं त्यातलं मीठ आणि हळद सोडली तर बाकीचं कुठलंही साहित्य आपण आपल्या आवडीप्रमाणे घेऊ शकतो। मग कितीही शेंगदाणे घ्या, खोबरं घ्या, डाळवं किती घ्यायचं आहे, हिरवी मिरची किती घालायची, हे सगळं आपल्यावर आहे। मी फक्त एक साधारण प्रमाण इथं सांगते जे आमच्याकडे आवडतं। यातला एखादा पदार्थ तुमच्याकडे नसेल किंवा आवडत नाही घातला तरी चालेल, किंवा एखादा पदार्थ जास्त आवडतो म्हणून जास्त घातला तरी चालेल। आता मी बाकीचे पदार्थ करताना माझा स्वतःचा इतका विचार करत नाही, पण चिवडा करताना मात्र मला काय आवडतं ते मी विचार करते, कारण मला चिवडा जास्त आवडतो। आणि लकीली माझी आणि माझ्या सासूबाईंची बऱ्यापैकी खाण्यापिण्याची आवड समान आहे, त्यामुळे चिवडासुद्धा आम्हाला आमच्या दोघींना आवडतो, आम्ही तेच साहित्य यामध्ये घालतो। तर ते मी तुमच्यासोबत आज ते प्रमाण सांगते, तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे प्रमाण कमी जास्त करू शकता। तर यासाठी काय काय साहित्य मी घेतलेलं आहे ते बघूया। तर इथं मी घेतलेत 200 ग्रॅम शेंगदाणे, खोबऱ्याची अर्धी वाटी घेतली होती, त्याचे असे पातळ काप करून घेतलेले आहेत। 100 ग्रॅम फुटाण्याची डाळ घेतलेली आहे। भरपूर असा कढीपत्ता घेतला आहे, साधारण एक 10-12 कढीपत्त्याच्या काड्या असतील। एक 10-20 मिरच्या अशा बारीक कापून घेतलेल्या आहेत। 2 ते 3 गड्डी लसूण अर्धवट सोललेला आहे, संपूर्ण सोललेला नाही आहे। त्याचसोबत आपल्याला लागणार आहे 2 मोठे चमचे मिरची पावडर, 1 चमचा हळद, चवीपुरतं मीठ, 1 ते 1.5 मोठा चमचा मोहरी घेतलेली आहे आणि 1 छोटा चमचा पांढरे तीळ लागतील। आता हा जो अर्धवट सोललेला लसूण आहे, ज्याची आपण फक्त टोकं काढलेली आहेत, याला आपण बेलण्यानेच असं रगडून घ्यायचं। खूप जास्त कुटण्याची गरज नाही आहे, असं बेलण्यानेच थोडंसं रगडून घ्यायचं। तर लसूण आपण असा रगडून घेतलेला आहे आणि असा लसूण सालासही ठेचण्याचं कारण म्हणजे लसूण असा तेलामध्ये सुटत नाही, त्याचा भुगा होत नाही, तो असाच्या असा राहतो आणि चवीला छान लागतो। आता आपल्याला चिवडा करायला घ्यायचा आहे, सगळी तयारी झाली आहे।
त्यासाठी कढईमध्ये घ्यायचं आहे 200 ग्राम तेल. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं, कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रॉडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. करडईच्या तेलामध्ये फॅट्स खूप कमी असतात, त्यामुळे आपल्या आहारशास्त्राप्रमाणे ते तळणीसाठी उत्तम मानलेलं आहे. दिवाळीचा फराळ आरोग्यदायी करण्यासाठी तुम्ही नक्कीच हे तेल वापरू शकता आणि दिलेल्या नंबरवर कॉन्टॅक्ट करा, तिथून तुम्हाला याची सगळी माहिती मिळेल. तर तेल आपलं चांगलं तापलं आहे. पहिल्यांदा आपण शेंगदाणे तळून घेऊ. तर शेंगदाणे बऱ्याचदा बघा असे अळणी लागतात, त्यामुळे मला सवय आहे शेंगदाणे तळताना मी नेहमी अगदी 2-3 चिमूट मीठ घालते. मग ते तेलामध्ये छान मुरतं आणि शेंगदाणे अळणी लागत नाही, शिवाय ते कुरकुरीतसुद्धा अगदी लवकर होतात. आता गॅस आपल्याला कमी आणि मध्यम ठेवत ठेवत हे शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळायचे आहेत. तर असं गोल गोल फिरवत एकसारखे शेंगदाणे तळून घेऊ. तर शेंगदाणे बघा छान असे रंग बदलेपर्यंत आणि असे साल तडकेपर्यंत छान कुरकुरीत तळले गेलेले आहेत. याला काढून घेऊया. तर शेंगदाणे चांगले निथळून घेतलेले एका ताटामध्ये काढून घेऊया. आता त्याच तेलामध्ये खोबऱ्याचे काप तळून घ्यायचे. खोबऱ्याचे काप तुम्हाला जसे पाहिजे तसे तुम्ही करू शकता. एकदम पातळ कापा फक्त. त्याचे लहान मोठे साईज त्याची लहान मोठी कशी करायची ते तुम्ही ठरवा. मी थोडेसे असे लांब लांब आणि पातळ काप केलेले. आता खोबरंसुद्धा आपल्याला मंद आचेवर चांगलं कुरकुरीत होईपर्यंत तळायचं आहे. जर खोबरं आपण नीट तळलं नाही तर खोबऱ्याला लवकर वास येतो आणि चिवड्यालाही लागतो, त्यामुळे खोबरंसुद्धा छान कुरकुरीत तळून घ्या. तर खोबरंसुद्धा आपलं असं छान कुरकुरीत तळलं आहे, मंद आचेवर तळून घेतलं आहे. यालाही काढून घेऊया. तर खोबरं चांगलं निथळून घेतलेलं आहे. याला शेंगदाण्यासोबतच काढून घेऊ. आता मी डाळवे तेलामध्ये तळायला घेतले. डाळवे फार नाही, अगदी 2 मिनिटं मंद आचेवर तळायचे. खूप तळले गेले तर डाळवे कडक होऊ शकतात, त्यामुळे फक्त 2 मिनटं तळून घ्या. तर डाळवेसुद्धा आपण अगदी 2 मिनटं तेलात ठेवले होते, फार जास्त ठेवले नाही. यालासुद्धा काढून घेऊ. पदार्थांमध्ये थोडंसं तेल राहिलं तरी चालतं, कारण ते परत मुरमुऱ्यांना मसाला चिकटण्यासाठी मदतच करतं. आता तेलामध्ये कढीपत्ता तळून घ्यायचा. कढीपत्तासुद्धा एकदम कमी गॅसवर चांगला खुळखुळ आवाज होईपर्यंत, कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे. तर कढीपत्ता छान तळून झाला आहे, हे बघा आवाजावरून कळत असेल. हा कढीपत्तासुद्धा काढून घ्यायचा. आता माझ्याकडे अशी बारीक जाळी आहे, त्यामध्ये मी मिरच्या तळायला टाकणार आहे. मिरच्याना काय होतं, त्याच्या बिया तेलात उतरतात, त्यामुळे असं जाळीवर ठेवून तळून घ्यायच्या. मिरचीसुद्धा चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे आणि तिच्यातलं सुद्धा मॉइश्चर निघून गेलं पाहिजे, म्हणजे मग चिवडा मऊ पडणार नाही. तर लसूण, मिरची, कढीपत्ता, खोबरं, शेंगदाणे जे काही आपण घालतो ते मॉइश्चर त्यातलं निघून जावं इतपत तळून घ्यायचं. तर मिरचीसुद्धा जवळपास 3 ते 4 मिनिटं अशी चांगली कुरकुरीत होईपर्यंत तळलेली आहे, पांढरट रंगावर. आता मिरची पण काढून घेऊ. आता अशाच प्रकारे चाळणी ठेवून यामध्ये लसूण तळायचा आहे, जो आपण ठेचून घेतला. लसूणसुद्धा कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचा. तर आपल्याला वाटतं पटकन तळून होतो, पण लसूण तळायला मला जवळपास 3 ते 4 मिनिट लागली मंद आचेवर. आणि लसूण बघा असा छान तांबूस रंगावर तळला गेला आहे. आत्ता जरी वाटलं की तो मऊ आहे, पण थोड्या वेळानं तो छान कुरकुरीत होईल, कारण अजून तेल आहे त्याच्यामध्ये, गरम तेल. आणि काय झालं ना, चिवडा करताना शक्यतो अशी खोलगट आणि छोटी कढई घ्या, म्हणजे तेल कमी घेतलं तरी पण अशी जाळी ठेवून आपल्याला बारीक वस्तू तळता येतात. मी थोडी पसरट कढई घेतली, त्यामुळे मी कढई अशी तिरपी करून मग त्याच्यात तळून घेते. आता लसूण पण काढून घेतला. तर आपलं सगळं साहित्य तळून झालं आहे, ते या पोह्यांवर काढून घेतलं. आधी मी सगळं साहित्य काढणार आहे आणि मग याची फोडणी करायची. आता फोडणीसाठी मी दुसरी कढई घेतली, कारण त्या कढईमध्ये बराच हे पदार्थ जे तळले ना त्याचं काळं उतरलं होतं, पण तेल मात्र मी तेच वापरते आहे, कारण आपण याच्यात लसूण मिरची तळतो ना, त्याचे फ्लेवर्स या तेलामध्ये उतरलेले असतात. तर जे तेल उरलं होतं त्या तेलापैकी 4 टेबलस्पून तेल मी यामध्ये घेतलं आहे. आता यामध्ये आपल्याला फोडणी करायची आहे. त्यामध्ये घालायची आहे 1.5 चमचा मोहरी. मोहरी चांगली तडतडून द्यायची आहे. मोहरी कच्ची राहिली तर चिवड्यात अजिबात चांगली लागत नाही आणि ती तळाशीसुद्धा जाऊन बसते. आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे चिवड्यामध्ये मला जे आवडतं ते मी घालते,
मला तळलेलं जिरं शक्यतो आवडत नाही, त्यामुळे मी यात जिरं वापरत नाही आहे. तुम्हाला जर जिरं घालायचं आहे तर मोहरी तडतडली की जिरं वापरू शकता. तर मोहरी चांगली फुटून देऊया. तर मोहरी चांगली उडायला लागली आहे. थोडासा वेळ द्या मोहरी उडायला, कारण मोहरी भाजीपेक्षा थोडी जास्तच असते, त्यामुळं चांगलं तडतडू द्या. आवाज थोडा कमी होऊ द्या, नाहीतर अर्धीच मोहरी उडली जाते. तर मोहरी चांगली तडतडली की यामध्ये चमचाभर तीळ घालायचे. अर्धा ते पाऊण चमचा हिंग घातला. थोडंसं परतून द्यायचं. आता 1 चमचा हळद आणि 2 चमचे मिरची पावडर घातली. गॅस मी बंद करते म्हणजे मिरची पावडर आणि हळद करपणार नाही. याला चांगलं परतून घ्यायचं आहे. कच्चेपणा गेला पाहिजे मिरची पावडरचा. गॅस बंद करून तेलामध्येच आपण मीठ घालूयात, म्हणजे ते चिवड्यामध्ये अगदी एकसारखं मिसळलं जातं. मीठ घातलं की याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे. आपला हा मसाला म्हणजेच फोडणी तयार झाली आहे. आता ही फोडणी या चिवड्यावर ओतायची, गरम गरम असतानाच ओतायची. आणि आता जर तुम्हाला चिवडा मसाला घालायचा आहे तर चिवडा मसाला ज्यावेळी आपण मिरची पावडर घातली त्यावेळी घाला. गॅस बंद करा आणि परतून घेऊन चिवड्यामध्ये मिसळून घ्या. तर आपण फोडणी यामध्ये घातली. आता याला चांगलं एकजीव करून घेऊ. जर अवघड जात असेल तर सरळ असं भांडं घ्यायचं आणि असं टॉस करायचं. तर हे बघा, सगळे मसाले आपण या चिवड्यामध्ये चांगले मिक्स करून घेतले. आता तुम्हाला वाटेल की चिवड्याचा रंग अजून थोडा पाहिजे, पण काळजी करू नका. चिवडा गरम असताना लगेच तो रंग धरून ठेवत नाही. आणि तुम्ही याला अर्धा पाऊण तास असंच ठेवलं ना, मग बघा चिवड्याला रंग खूप छान येतो. तर अशा पद्धतीने तयार झाला भाजक्या पोह्यांचा चिवडा. हा आत्ता अजून गरम आहे. पूर्ण थंड झाला की मगच हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा, किंवा पूर्ण थंड झाला की तुम्हाला वाटलं तर याच्यामध्येच शेव मिसळा आणि हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवा. म्हणजे तो जवळपास महिनाभर असाच कुरकुरीत राहतो आणि खराब होणार नाही. कुरकुरीत खमंग महिनाभर टिकणारा आणि तसाच कुरकुरीत राहणारा भाजका पोह्यांचा चिवडा तयार झाला. आमच्या हॉटेलमध्ये केला जातो तशी पद्धत मी तुम्हाला दाखवली आहे. यामध्ये खारी शेव टाकून खा, भन्नाट लागते. लहानपणीची आठवण आली मला ज्यावेळी याचा सुगंध आला. तर तुम्ही पण ही रेसिपी नक्की करून बघा. चिवडा मसाला वापरायचा असेल तर मिरची पावडर घालतो तिथं चिवडा मसाला घाला, म्हणजे तुम्हाला चिवडा मसाला वापरून सुद्धा हा चिवडा करता येईल. करून बघा ही रेसिपी. मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना दिवाळीच्या मनापासून शुभेच्छा.